सर या एक्झाम्पलमध्ये विदाउट जीएसटी नाही, विथ जीएसटी, तर ही टॅक्सेबल अमाऊंट नाही, ह्याला इनव्हॉइस अमाऊंट म्हणतात सर. विथ, लक्षात घ्या, विथ जीएसटी. ह्याला टॅक्सेबल अमाऊंट म्हणत नाहीत सर, लक्षात घ्या. बरोबर, ही टॅक्सेबल अमाऊंट नाही, ही विथ जीएसटी अमाऊंट. तर आता ह्या ठिकाणी कसं करायचं बघा सर. एक डीलर आहे, एक विक्रेता आहे, सप्लाइड वॉकी टॉकी सेट टू पोलीस कंट्रोल रूम. ते वॉकी टॉकी असते बघा सर, बोलतायत ते पोलीस बोलतात. ते पोलीस कंट्रोल रूमला त्यांनी सेट दिला होता 84,000ला जीएसटी सह. त्या जीएसटी आहे आणि जीएसटीचा रेट आहे 12%. फाइंड अमाऊंट ऑफ स्टेट अँड सेंट्रल जीएसटी चार्जड बाय द डीलर. पोलिसांच्याकडनं त्यांनी किती चार्ज केला, सीजीएसटी स्टेट, एसजीएसटी आणि सीजीएसटी किती चार्ज केला तो काढा, प्लस टॅक्सेबल व्हॅल्यू पण काढा. मग आता आपण काय करूया सांगा सर. 84,000 ही अमाऊंट आहे विथ जीएसटी, व्हॅल्यू विथ जीएसटी आहे, आणि त्यांनी 12% जीएसटीची अमाऊंट आहे. म्हणजे 100 रुपीजची जर वस्तू असेल तर त्याला 12 रुपीज टॅक्स. म्हणजे व्हॅल्यू विथ जीएसटी किती होईल, 100 प्लस 12. 100 प्लस 12 याचा अर्थ 112 व्हॅल्यू विथ जीएसटी. मग आपण इथं बघूया सर, इथं असं लिहूया आपण बघा सर. व्हॅल्यू विथ जीएसटी, बघा लक्ष आहे का सर. व्हॅल्यू विथ जीएसटी, व्हॅल्यू विथ जीएसटी. आपल्याला लक्षात घ्या, व्हॅल्यू विथ जीएसटी काय काढायचं त्यांनी सांगितलंय, तर आपल्याला चार्ज किती जीएसटी घेतला तो काढायचा आहे. व्हॅल्यू विथ जीएसटी अँड जीएसटी, बघा सर, अँड जीएसटी असं घेऊया. मग 12% जीएसटी असेल तर 12% जीएसटी जर असेल, 12 जीएसटी, तर व्हॅल्यू विथ जीएसटी किती होईल, 100 प्लस 12. 100 प्लस 12 म्हणजे 112 व्हॅल्यू विथ जीएसटी. व्हॅल्यू विथ जीएसटी 112 मधलं 12 जीएसटी. आणि आता व्हॅल्यू विथ जीएसटी किती आहे, 84,000. किती आहे बघा सर, 84,000. त्यातली जीएसटी किती, क्वेश्चन मार्क. 84,000 मधली जीएसटी किती काढायचे ते काढूया. आणि मग ती जीएसटी सर निम्मी स्टेटला देऊया, निम्मी लक्षात घ्या सेंट्रलला देऊया. हा विषय संपला. एवढं कॅल्क्युलेशन केलं की उत्तर आलं. हे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, समजते का बघा सर. क्रॉस मल्टिप्लिकेशन बघूया, करूया सर, लक्षात घ्या. 112 इंटू क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 84,000 इंटू 12. क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 84,000 इंटू 12 डिवायडेड बाय 112. हाफ करूया सर, हाफ करणं सोपं जातं. 112चे हाफ किती येईल, 100च्या निम्म 50, 12च्या निम्म 6, 56. 12च्या निम्म 6. पुन्हा हाफ करूया सर, पुन्हा हाफ. 56च्या हाफ किती येईल बघा सर. 50च्या निम्म 25, 6च्या निम्म 3, 25 प्लस 3 28. अगेन हिअर 3, 6च्या निम्म. पुन्हा ह्याच्यातून इथं अजून हाफ करता येईल आपल्याला, अजून हाफ करता येईल. 28च्या निम्म 14, ह्याच्या निम्म सर 84च्या निम्म 42,000 आहेत सर. अजून हाफ करता येईल, अजून हाफ करता येईल. 14च्या हाफ 7, इथं हाफ करता येईल सर. 4च्या निम्म 2, 2च्या निम्म 1, हे 0 0 0. राईट. आता आणखीन जरा भाग जाईल पण थोडंसं जरा आता फारच घाण व्हायला लागले, त्यामुळे कसं लिहायचं, 21,000 इंटू 3 डिवायडेड बाय 7. 7 1 जा 7, 7 3 जा 21, पुन्हा 0 0 0. म्हणजे किती झालं बघा सर आन्सर, 300 300 3 3 जा 9, 9,000. म्हणजे जीएसटी किती होईल बघा सर, 9,000 होईल. त्याच्या हाफ स्टेट गव्हर्नमेंटला किती होईल, 9,000च्या निम्मा 4,500. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला किती होईल सांगा सर, 4,500. बरोबर आहे का बघा सर. ही अशी त्याचं आन्सर होईल सर, लक्षात घ्या. म्हणजे हा जीएसटी झाला सर. हा काय झाला बघा सर, जीएसटी 9,000. 84,000 लक्षात घ्या त्या वॉकी टॉकी सेटसाठी घेतले. 84,000 पोलिसांच्याकडून 84,000 घेतले, त्यातले 9,000 गव्हर्नमेंटला भरले जीएसटी म्हणून. त्यातले हाफ 4,500 स्टेट गव्हर्नमेंट स्टेट जीएसटीला भरले
आणि 4500 सेंट्रल जीएसटीला भरले, केंद्र सरकारला. असं त्यांनी मग ते लिहायला पाहिजे सर आपल्याला. बरं सर, आता ते लिहावं लागेल आपलं आन्सर. म्हणजे अमाऊंट ऑफ स्टेट जीएसटी म्हणजे एसजीएसटी. ह्यातलं एसजीएसटी तर हा जीएसटी किती झाला बघा सर. जीएसटी इज इक्वल टू 9,000 रुपीज. देअरफॉर सीजीएसटी ह्याच्या हाफ 4,500 आणि एसजीएसटी अगेन 4,500. हे तुमचं आन्सर झालं सर. फाइंड द अमाऊंट चार्ज्ड बाय द डीलर. लक्षात घ्या, धिस अमाऊंट, लक्षात घ्या, धिस अमाऊंट इज चार्ज्ड बाय द डीलर. धिस अमाऊंट इज चार्ज्ड बाय द डीलर. डीलर कडून लक्षात घ्या ही रक्कम घेण्यात आली, सीजीएसटी एसजीएसटीची घेण्यात आली, लक्षात घ्या डीलर कडून. पण त्याने सांगितले फाइंड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ सेट. आता टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय? व्हॅल्यू विदाउट जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय? टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय? व्हॅल्यू विदाउट जीएसटी. व्हॅल्यू विदाउट जीएसटी टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे. मग ही व्हॅल्यू विथ जीएसटी आहे, त्यातनं जीएसटी वजा करा. 84,000 मधनं 9,000 वजा करा म्हणजे व्हॅल्यू विदाउट जीएसटी होईल. आपल्याला काढायचे टॅक्सेबल व्हॅल्यू. मी लिहितोय सर, लक्षात घ्या. पहा, टॅक्सेबल व्हॅल्यू मी लिहितोय. हा टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजेच काय सांगा? व्हॅल्यू विदाउट जीएसटी. व्हॅल्यू विदाउट जीएसटी, राईट. ती टॅक्सेबल अमाऊंट कशी काढायची? तर टॅक्सेबल अमाऊंट इज इक्वल टू व्हॅल्यू विथ जीएसटी मायनस जीएसटी. व्हॅल्यू विथ जीएसटी, व्हॅल्यू विथ जीएसटी मायनस जीएसटी. मग व्हॅल्यू विथ जीएसटी किती आहे? 84,000 आणि जीएसटी किती चार्ज केलाय? 9,000. आता हे सबस्ट्रॅक्शन केलं की आलं उत्तर. मग हे करूया. 84,000 याच्यातून 9,000 गेले. 14 मायनस 9 5 से 8 मायनस 1 इज 7. 75,000 किती आलं बघा सर? 75,000 रुपीज. ही झाली टॅक्सेबल व्हॅल्यू. ही जी वॉकी टॉकी सेट आहे, ह्या वॉकी टॉकी सेटची टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू विदाउट जीएसटी 75,000, त्याच्यामध्ये जीएसटी 9,000 घातलं की 84,000 झाले व्हॅल्यू विथ जीएसटी. एक्झाम्पल एकदम सोपं आहे, लक्षात घ्या. समजून घ्यावं लागेल, बाकी काही नाही आहे. या ठिकाणी ह्या दोन एक्झाम्पल मधला आपल्याला फरक कळावा म्हणून मी ही एक रेष अशी या ठिकाणी इथं मारून घेतोय सर, ज्यामुळे आपल्याला समजेल हे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत, हे कॅल्क्युलेशन्स आपल्याला रफ वर्कमध्ये हे सगळे लक्षात घ्या करता येतात. बरोबर आहे सर. त्यामुळं कॅल्क्युलेशन रफ पेजला आपल्याला या ठिकाणी करता येईल. हे सुद्धा रफ पेजमध्ये आपल्याला करता येईल. या ठिकाणी लिहित असताना पण एवढंच लक्षात घ्या, पोलिसांना ज्या डीलरनं वॉकी टॉकी सेट दिले ते दिल्यानंतर त्यांनी 84,000 घेतले. त्यात जीएसटी आहे, पुन्हा जीएसटीची रक्कम मागितली नाही. मग जीएसटी किती आहे हे काढायचं आहे. 12% जीएसटी. मग जीएसटी 12% आहे. मी 100 रुपयाच्या वस्तूवर 12 रुपीज जीएसटी आहे. म्हणजे व्हॅल्यू विथ जीएसटी किती येणार? 100 प्लस 12, याचा अर्थ 112. आमची व्हॅल्यू विथ जीएसटी किती आहे? 84,000 आहे. मग 112 जीएसटी असेल तर 84,000ला जीएसटी किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 9,000. 9,000 हा जीएसटी मधले स्टेट गव्हर्नमेंटला निम्म दिलं 4,500 आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला निम्म दिलं 4,500. मग यात त्यांनी विचारलं, लक्षात घ्या, की टॅक्सेबल व्हॅल्यू काढा. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय? व्हॅल्यू विदाउट जीएसटी. मग व्हॅल्यू विदाउट जीएसटी म्हणजे ह्या व्हॅल्यूमध्ये जीएसटी नको आहे, ही व्हॅल्यू विथ जीएसटी आहे. मग व्हॅल्यू विथ जीएसटी मधनं जीएसटी वजा करा, मायनस करा, म्हणजे व्हॅल्यू विदाउट जीएसटी होईल आणि ती येईल 75,000. दॅट इज टॅक्सेबल व्हॅल्यू.
ओके, इम्पॉर्टंट एक्झाम्पल लक्षात घ्या, वेगळं एक्झाम्पल आहे, आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स म्हणजे माल, सर्व्हिस म्हणजे सेवा, टॅक्स म्हणजे कर. तर या ठिकाणी माल आणि सेवा याच्यावरील कर म्हणजे जीएसटी. हे एक्झाम्पल सर्व्हिसवरचं आहे, लक्षात घ्या. दिस एक्झाम्पल इज डिपेंड अपॉन द सर्व्हिस. फार कमी एक्झाम्पल्स सर्व्हिसवरचे आहेत, त्यामुळं सर्व्हिसवरचं एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे, कारण खूप कमी आहेत. एखादं दुसरं एक्झाम्पल सर्व्हिसवरती आहे, सेवावरती आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी अ कंपनी प्रोव्हाइडेड झेड सिक्युरिटी सर्व्हिसेस. आपण पाहतो की काही मिनिस्टर्स असतात किंवा आणखीन काही लोक असतात, काही खाजगी मोठ्या कंपन्यांचे लोक असतात, त्यांना सिक्युरिटी असते, झेड सिक्युरिटी. ती अशी म्हणजे अति संवेदनक्षम सुरक्षा व्यवस्था, तर अशी पुरवणारी एक कंपनी आहे आणि ती झेड सर्व्हिसेस पुरवती फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 64,500. जी झेड सुरक्षा त्यांनी दिलेली आहे, जे काही बॉडीगार्ड्स दिलेले आहेत, त्याच्या सेवेचं मूल्य म्हणून ते किती देत आहेत? 64,500 रुपीज ते घेतात. म्हणजे जर का आपण इथं बघितलं, लक्षात घ्या, तर ही एक कंपनी आहे. ओके, ही कंपनी आहे, लक्षात घ्या. इथे आपण घेऊया, ही कंपनी आहे, राईट. ही कंपनी कुणाला तरी सेवा देते, राईट. ही कंपनी कुणाला तरी सेवा देते. ती कुणाला सेवा देते माहीत नाहीये, पण कुणाला तरी देते, आणखीन एकाला सेवा देते. ती झेड सुरक्षेची सेवा देते आणि त्याच्याबद्दल किती पैसे घेते? तर 64,500 रुपीज. ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय? लक्षात घ्या, व्हॅल्यू विदाउट जीएसटी. व्हॅल्यू विदाउट जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू विदाउट जीएसटी, टॅक्सेबल व्हॅल्यू. म्हणजे लक्षात घ्या, ह्याच्यावर तुम्हाला टॅक्स आकारता येईल. लक्षात घ्या, त्यांनी सांगितलं की रेट ऑफ जीएसटी इज 18%. याच्यावर तुम्हाला 18% जीएसटी घेता येणार आहे. मग ती अमाऊंट काढून, ही अमाऊंट ज्याला तुम्ही सेवा दिलेली आहे त्याच्याकडून घ्यायची ना. याच्याकडून हा जीएसटी घ्यायचा. हा जीएसटी कुणाकडून घ्यायचा? ज्या कंपनीने ह्याला झेड सुरक्षा दिलेली आहे, या फर्मला झेड सुरक्षा दिली, त्याच्याकडनं हा जीएसटी घ्यायचा. आपल्याला हा जीएसटी काढता येईल. लक्षात घ्या सर, हा जीएसटी कसा काढायचा बघा सर. हा जीएसटी आपल्याला काढता येईल. इथे मी घेतोय जीएसटी इज इक्वल टू याच्या 18% म्हणजे 64,500 याच्या 18%, राईट. म्हणजेच इट इज इक्वल टू 64,500 इंटू 18 डिवायडेड बाय 100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल. आता 645 ला 18 न गुणा म्हणजे कसं होईल सांगा. 645 इंटू 18. 8 5 जा 40, 8 4 जा 32, 32 प्लस 4 36, 8 6 जा 48, 48 प्लस 3 51. 1 नी मल्टिप्लाय करताना हे एक घर सोडा. 1 इंटू 5 5, 1 इंटू 4 4, 1 इंटू 6 6, दॅट इज 0. 6 प्लस 5 11, 4 प्लस 1 प्लस 1 6, 6 प्लस 5 11, that is 11,610. 11,610. लक्षात घ्या, मी या ठिकाणी जो मल्टिप्लिकेशन करत असताना मी चुकू शकतो, तर माझ्यावर विश्वास न ठेवता यू शुड मल्टिप्लाय अँड चेक व्हेदर इट इज राईट ऑर नॉट. मग हे जीएसटी किती आलं बघा सर. 11,610 हे लक्षात घ्या, त्याची जीएसटी आली त्याची. मग त्यांनी सांगितले की कंपनी हॅड पेड जीएसटी ऑफ ₹1,550
फॉर लॉन्ड्री सर्व्हिसेस अँड युनिफॉर्म्स. मग इथं आणखीन एक फर्म आहे, ही लक्षात घ्या. इथे लॉन्ड्री, लक्षात घ्या सर, लॉन्ड्री आहे सर. इथे लॉन्ड्री सर्व्हिसेस म्हणजे कपडे इस्त्री वगैरे करून देणे, किंवा टेलर आहे सर, हे युनिफॉर्म्स वगैरे बनवणे. राईट सर, लॉन्ड्री, टेलर वगैरे अशी आहे. ही एकाकडनं ते करून घेते ही कंपनी, ड्रेसला इस्त्री वगैरे. त्यासाठी ही कंपनी जीएसटी भरतीये ह्याला. ह्याच्याकडनं जे बिल येईल, इस्त्रीचं बिल, कपडे शिवण्याचं बिल, त्या बिलाबरोबर त्याच्यावर जीएसटी येते. मग ही जीएसटी ही कंपनी भरते. ही कंपनी ह्याची जीएसटी भरते. किती भरते लक्षात घ्या. ही लॉन्ड्रीची, युनिफॉर्म बनवण्याची, ती किती भरते लक्षात घ्या ही जीएसटी. तर 11,000 नाही, ती 1,000, लक्षात घ्या 1,550. बरोबर सर, इतकी ती या ठिकाणी भरते, लक्षात घ्या. आता त्यांनी सांगितले की व्हॉट इज द अमाऊंट ऑफ आयटीसी. आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. मग आता सर हे जे आहे, कंपनी ज्याच्याकडनं जीएसटी गोळा करते, कलेक्टेड, कंपनी कलेक्टेड जीएसटी, याला म्हणायचं आउटपुट टॅक्स. याला काय म्हणायचं बघा सर, आउटपुट टॅक्स. आणि कंपनी ज्याला टॅक्स देते त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच आयटीसी. आणि मग लक्षात घ्या, हा आयटीसी झालं. आता तुम्हाला सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचा आहे. आता लक्षात घ्या, जीएसटी तर काढलेला आहे, ह्याच्या निम्मा सीजीएसटी येणार आणि निम्मा एसजीएसटी येणार, लक्षात घ्या. बरोबर आहे सर. परंतु हा या ठिकाणी जात असताना तुम्हाला हे पहिल्यांदा लक्षात घ्या, हा जीएसटी तुम्ही मगाशी काढला, हा दिलेला आहे. आता तुम्हाला पेएबल जीएसटी काढायला पाहिजे, पण त्यांनी पेएबल जीएसटी विचारलेला नाहीये, त्यांनी पेएबल सीजीएसटी विचारलाय. तुम्हाला जर पेएबल जीएसटी काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. लक्षात घ्या, पेएबल जीएसटी आपण कसं काढू शकतो बघा सर. पेएबल विचारलेला नाही, पेएबल जीएसटी कसा काढू शकतो आपण सांगा सर. तर आउटपुट टॅक्स, बरोबर सर, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट या टॅक्समधून हा टॅक्स वजा करायचा. म्हणजे किती होईल बघा सर. आउटपुट टॅक्स किती आहे, 11,610. इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 1,550. याच्यावरनं तुम्हाला सर पेएबल जीएसटी काढता येईल. मग ह्याच्यावर हा करा बरं, कसं होईल. 11,610 त्याच्यातून 1,550 हे मायनस करायचं. 0, 11 मायनस 5 म्हणजे 6, 6 मायनस 6 0, 1101. दॅट इज 10,060. दॅट इज 10,060 इतका सर पेएबल जीएसटी झाला. पण त्यांनी हा विचारलाय का, लक्षात घ्या. पेएबल जीएसटी झाला, लक्षात घ्या. आता ह्या विचारलेला नाही, पण तो काढल्याशिवाय तुम्हाला सीजीएसटी काढता येणार नाही. मग सीजीएसटी सेंट्रलचा ह्याच्या कसा येणार, ह्याच्या निम्मा येणार, हाफ. ह्याच्या कसा येणार सांगा सर, हाफ येणार. म्हणजे पुन्हा ह्याला म्हणायचं पेएबल. काय म्हणायचं बघा सर, पेएबल सीजीएसटी इज इक्वल टू ह्याच्या निम्मा सर 1/2, जीएसटीच्या निम्मा 1/2 इंटू 10,060. म्हणजे किती व्हॅल्यू येईल सांगा सर. 10,060 म्हणजेच 10,000च्या हाफ 5,000 आणि 60च्या हाफ 30. देअरफॉर 5,030. हा लक्षात घ्या काय आला, पेएबल सीजीएसटी हा आला सर, पेएबल. आता पेएबल एसजीएसटी सेम येणार. हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जीएसटी आणि स्टेट गव्हर्नमेंटचा जीएसटी तेवढाच येणार सर. म्हणजेच पेएबल, लक्षात घ्या, पेएबल एसजीएसटी इज इक्वल टू 5,030 रुपीज. बरोबर सर. आता हा जो काही जीएसटी भरणार आहे, कोण भरणार आहे, ही कंपनी भरणार आहे. कुणाला भरणार आहे, गव्हर्नमेंटला भरणार आहे. म्हणजे तो बाण इथं असा वर येईल बघा सर. किती भरणार आहे जीएसटी, इथे येणार सर. हा जीएसटी किती भरणार आहे, 10,000.
60. बरोबर. ह्याच्यामधले निम्मे, ह्याच्यातले सर निम्मे कुणाला भरणार? सीजीएसटी. सीजीएसटी हा सीजीएसटी हा जो आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स, तो निम्मा भरणार सर 5030 रुपीज. आणि यातला निम्मा स्टेट गव्हर्नमेंटला भरणार एसजीएसटी, तो किती भरणार? सेम 5030 रुपीज. बघा बरं समजतंय का? ही कंपनी भरणार, ही कंपनी भरणार, लक्षात घ्या. त्यांनी विचारले व्हॉट इज द अमाऊंट ऑफ आयटीसी. मी सांगितले आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट आयटीसी अमाऊंट किती आहे बघा सर? 1550 आयटीसी अमाऊंट आहे, लक्षात घ्या. त्यांनी इथं दिलेली आहे, तरी पण आपल्याला लिहिता येईल द अमाऊंट ऑफ आयटीसी इज इक्वल टू 1550. हिअर इथं म्हणता येईल, लक्षात घ्या. हिअर लास्ट, हिअर द अमाऊंट ऑफ आयटीसी, the amount of ITC input tax credit is equal to 1550 रुपीज. त्यांचा क्वेश्चन विचारलाय स्पेशली म्हणून तो उत्तर लिहिलं त्याचं. म्हणजे आपल्याला तरी 3 क्वेश्चन्स विचारलेले होते, त्यातला हा पहिला आन्सर आपला आन्सर 1. त्यांनी लक्षात घ्या सीजीएसटी विचारले होता, पेएबल सीजीएसटी, हे आपला आन्सर 2. आणि ते तिसरा एक विचारला होता पेएबल एसजीएसटी, हे आन्सर 3. बरोबर, लक्षात घ्या. अशा प्रकारची 3 आन्सर्स लक्षात घ्या इथे आपण लिहिलेले आहेत. ओके. आणि त्यात फिगर इज व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात, कंपनी प्रोव्हाइडिंग झेड सिक्युरिटी. ही झेड सिक्युरिटी तिने कोणाला दिली आहे? एखाद्या मिनिस्टरला दिलेली आहे किंवा एखाद्या मोठ्या रिच पर्सनला दिलेली आहे. कोण आहे माहीत नाही, इथे त्याला दिलेली आहे. आणि ही झेड दिलेली असताना त्याच्याकडनं त्याने किती पैसे घेतले झेड सिक्युरिटी दिल्याबद्दल? 64,500. ही जी सेवा दिलेली आहे, सर्व्हिस, झेड सिक्युरिटी जवान, सुरक्षा जवान पाठवण्याची जी दिलेली आहे, त्याच्यासाठी पैसे किती घेतो या श्रीमंत माणसाकडून? 64,500. ह्या सेवेबद्दल जीएसटी असतो 18%. तो जीएसटी काढला 11,610. हा जीएसटी ह्या माणसाकडूनच घ्यायचा. पण हे जे काही जवान पुरवलेत त्यांचे गणवेश शिवण्याकरता, त्याला इस्त्री करण्याकरता जे पैसे लागतात, त्या लॉन्ड्री सेवेवर, टेलरिंग सेवेवर पण जीएसटी असतो. हा जीएसटी ही कंपनी भरते लॉन्ड्री आणि टेलरला झेड सिक्युरिटी सेवा देण्यासाठी. ती किती जीएसटी भरली? 1550. मग ह्या झेड सुरक्षेचे जवानांसाठीच ही जीएसटी भरलेली आहे. मग ह्या जीएसटी मधून ही जीएसटी वजा करायची, कारण ही अगोदर भरलेली आहे, ही आत्ता कलेक्ट केलेली आहे. जी अगोदर भरलेली ती परत घ्यायची ना, लक्षात घ्या. म्हणून ह्या जीएसटी मधून ही जीएसटी वजा करायची, इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स. म्हणजे तुम्हाला पेएबल जीएसटी मिळेल. म्हणजे ही कंपनी गव्हर्नमेंटला किती जीएसटी भरेल? 10,060. त्यातली निम्मी सेंट्रल गव्हर्नमेंटला देईल, त्यातली निम्मी स्टेट गव्हर्नमेंटला देईल. फिगर इज व्हेरी इम्पॉर्टंट. या फिगर्स, ही जी फिगर आहे, ही फिगर तुम्हाला कुठल्या डायजेस्टमध्ये किंवा टेक्स्टबुकमध्ये दिलेली नाही. तुम्ही फिगर काढली की गणित तुमच्या डोक्यात फिक्स, गणित चुकणार नाही तुमचं. ओके. तर या पद्धतीने व्हेरी सर्व्हिसवरचं एक्झाम्पल, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल असं मला वाटतं. लक्षात घ्या. आणखीन एक आपण गणित बघणार आहोत. सर्व्हिसचं झालं, आता गुड्सचं, मालाचं बघूया आपण.